समाजातील वर्णभेद, लिंगभेद, वर्गभेद आणि जातीभेद नष्ट करून समतेच्या तत्वासाठी महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केली। समाजात विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी केलं। समताधिष्ठित लिंगायत धर्माची त्यांनी स्थापना केली। हा धर्म विज्ञाननिष्ठ आहे। त्या तत्वांचं पालन लिंगायत समाज आजही करत असल्याचं प्रतिपादन व्याख्याते डॉक्टर विश्वास सुतार यांनी केलं। वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं चित्रदुर्ग मठात आयोजित शिवबसव जयंती प्रसंगी व्याख्यानादरम्यान ते बोलत होते। कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं दरवर्षी अक्षय तृतीये दिवशी शिवबसव जयंती उत्साहात साजरी केली जाते। यंदाही दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात शिवबसव जयंतीनिमित्त व्याख्यान पार पडलं। तत्पूर्वी रक्तदान शिबिर झालं। छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर आणि शाहू महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन महास्वामीजी शिवानंद यांच्या हस्ते आणि राहुल नष्टे, किरण गवळी, राजू वाली, राजेश पाटील चंदूरकर, राजशेखर तंबाके, प्राचार्य जी.पी. माळी, बाबूराव तारळी, अमरदीप पाटील, मंदा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडलं। सुनील गाताडे आणि सुहास भेंडे यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली। ज्येष्ठ व्याख्याते डॉक्टर विश्वास सुतार यांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा आधार घेत महात्मा बसवेश्वरांचं कार्य विशद केलं। स्वर्ग, नरक या संकल्पना बसवेश्वरांनी नाकारल्या होत्या। तसंच त्यांनी 12व्या शतकात सर्वधर्मीयांची आणि महिलांना सन्मान देणारी संसद निर्माण केली होती, असं डॉक्टर सुतार यांनी सांगितलं। डॉक्टर सतीश घाळी आणि शिवानंद महास्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केली। महिला मंडळाच्या वतीनं बसवेश्वर जन्मकाळ सोहळा साजरा झाला। यावेळी सरलाताई पाटील, ॲडव्होकेट सतीश खोतलांडे, चंद्रकांत स्वामी, केतन तवटे, किरण सांगवडेकर, सूर्यकांत वडगावकर यांच्यासह समाजातील शरण शरणी यांची उपस्थिती होती। शिवशंभो फाउंडेशनच्या वतीनं जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती उत्साहात साजरी झाली। शिवानंद महास्वामी, रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवकुमार हिरेमठ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आलं। समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केल्याचं शिवानंद महास्वामी यांनी नमूद केलं। श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं महान कार्य केल्याचं रवींद्र मोरे यांनी सांगितलं। जयंतीनिमित्त महिलांनी पाळणा गायला। महाप्रसादाचं वाटपही झालं। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुचित हिरेमठ, प्रशांत कुलकर्णी, माणिक पाटील सुएकर, प्रकाश हिरेमठ, डॉक्टर रूपा शहा, अंजली हिरेमठ, रश्मी हिरेमठ, हेमंत पाटील, संजय सावंत, भालचंद्र सावंत, आर.एम. पाटील उपस्थित होते।